സർവീസിൽ വന്നു. ഇന്ന് നമ്മൾ നിൽക്കുന്ന OEC സ്റ്റാറ്റസിലാണ്. OEC സ്റ്റാറ്റസ് എന്ന് പറയുന്ന വഴിക്ക് SC ST മേഖലയിൽ പഠിക്കുന്ന കുട്ടികൾക്ക് കിട്ടുന്ന എല്ലാ ആനുകൂല്യങ്ങളും, വിദ്യാഭ്യാസ ആനുകൂല്യങ്ങളും നമുക്ക് കിട്ടുന്ന. ഒരു കുട്ടി ഡിഗ്രി കഴിഞ്ഞ് സ്കൂളിൽ പോയി കഴിഞ്ഞാൽ ഒരു ഫീസും കൊടുക്കാതെ ഫ്രീ ആയിട്ട് പോകും. ആ കുട്ടി ബോർഡിംഗിൽ നിന്ന് പഠിക്കുകയാണെങ്കിൽ ആ കുട്ടിയുടെ ബോർഡിംഗ് ചാർജ് വരെ ഗവൺമെന്റ് ഇപ്പോൾ നൽകുന്നുണ്ട്. നമ്മളെല്ലാ ചക്കര സമൂഹത്തിലുള്ള ആൾക്കാർ അറിഞ്ഞിരിക്കണം. അതിനുവേണ്ടി ചെയ്യുന്നത് എന്താണെന്ന് വെച്ച് കഴിഞ്ഞാൽ നമ്മൾ OEC-യിലാണ്, ചക്കാല സമുദായം OEC-യിൽ ഉൾപ്പെട്ടതാണെന്നുള്ള ഗസറ്റ് വിജ്ഞാപനമുണ്ട്. അതിന്റെ കോപ്പി നമ്മുടെ രംഗാസാറിന്റെ കയ്യിലുണ്ട്. ആരുടെയെങ്കിലും നമ്മുടെ കുട്ടികൾ പഠിക്കുന്നുണ്ടെങ്കിൽ അവരുടെ പഠിത്ത ചെലവ് ഗവൺമെന്റ് ഫ്രീ ആയി നൽകുന്നതാണ്. ഇത് മനസ്സിലാക്കണം. ഇത് ഒരു വശം. രണ്ടാമത്തെ വശം അദ്ദേഹം പറയുന്നതെന്ന് പറഞ്ഞു കഴിഞ്ഞാൽ നമ്മുടെ കുട്ടികളെ ഈ ആനുകൂല്യങ്ങൾക്കൊന്നും അടിവപ്പെടാതെ അവരെ നമ്മുടെ ആചാര്യൻ കാണിച്ചു തന്ന പാതയിൽ കൂടി പഠിച്ച് വിദ്യാസമ്പന്നരായി വളരെ ഹൈ ലെവലിൽ വരണമെന്നാണ് അദ്ദേഹം പറയുന്നത്. ഇതിനെല്ലാവർക്കും നമുക്ക് അദ്ദേഹത്തോട് തീർച്ചയായിട്ടും നല്ലൊരു അഭിപ്രായമാണ് അദ്ദേഹം പറഞ്ഞത്. റിസർവേഷന് കാത്തു നിൽക്കാതെ നമ്മുടെ കഴിവിന്റെ മേളിൽ നമ്മൾ അന്തസ്സായ ജോലിയിൽ ഏർപ്പെടണമെന്ന് അദ്ദേഹം പറയുന്നു. My grandfather has an oil mill. ऑयल मिल से तिल का ऑयल निकालते थे, सरसों का ऑयल निकालते थे और बैल से चलाते थे। उसके बाद प्रगति हुई, मशीन आ गए, एक्सपिलर आ गए, हम लोग बेकार हो गए। एक्सपिलर वाला सुबह से शाम तक चलाता है, कितनी ऑयल निकालता है। हम लोग 3 दिन ऑयल की अपनी चक्की चलाते रहे तो 3 दिन में 15-20 किलो से ज्यादा ऑयल निकाल नहीं सकते थे। तो अपना धंधा रोजगार सब निकल गया और उस टाइम पर जो करने का था वो किसी ने कुछ भी नहीं किया। सबने नए धंधा ढूंढ लिया, कुछ न कुछ छोटी दुकान कर दी और अपना कारोबार रोटी पकाने का शुरू कर दिया। तो जो कुछ भी हुआ हो, लेकिन हमें जागरूक रहकर अपने समाज को आगे बढ़ाने के लिए आज दुनिया कहाँ जाती है, दुनिया कहाँ चल रही है, उसके आधार पर कुछ न कुछ नया करने की कोशिश करनी चाहिए। और एक कहावत है हमारे यहाँ कहा जाता है, खुद ही को कर बुलंद इतना कि खुदा बंदे से पूछे बता तेरी रजा क्या है। हमें अपने आप को इतना तैयार करना है कि भगवान को भी पूछने के लिए आना पड़े कि तुझे क्या चाहिए, मैं तुझे क्या दूं, तेरी अपेक्षा क्या है। इसी तरह से हमारे समाज के लोग आगे बढ़े। यहाँ पर बुलाने के लिए आप लोगों के साथ कुछ बातें शेयर करने का मौका मिला, कुछ बातें हमको जानने के मिली। हमको पता नहीं था कि हमारा समाज इतना बड़ा यहाँ पर है, आज पता चला। तो इसी तरह से और जगह पर भी है। पूरे हिंदुस्तान में करीबन 15 करोड़ की आबादी है हम लोगों की, 15 करोड़ की आबादी है। अलग अलग सरनेम सब लोग जाने जाते हैं, कहीं राठौर है, कहीं तेली है, कहीं गांधी है, कहीं मोदी है, यहाँ पर चकाला है, तो देश बंधु है, गांधी है, कई सरनेम से हम लोग जाने जाते हैं पूरे हिंदुस्तान में। ये 15 करोड़ की आबादी सही सोच से संगठित होके अपना काम करती रहेगी तो हम कहां से कहां पहुंच सकते हैं। और ये लोकशाही का जमाना है, वहां पर सर की गिनती होती है, सर गिने जाते हैं, उसके साथ कितने सर है उसके आधार पर सब चलता है। दूसरी बात ये कहूंगा मैं कि नरेंद्र भाई ने हम लोगों को गौरव दिया है। आप मानते हैं नहीं मानते मुझे मालूम नहीं, लेकिन उन्होंने एक नई पहचान हमको दी है। और कहीं भी जाते हैं हम कहेंगे कि हम नरेंद्र भाई के समाज से है, हम नरेंद्र भाई के एक नाती से है, भले हमारी सरनेम चक्काला है लेकिन हम भी मोदी हैं। तो लोगों का हमारी ओर देखने का नजरिया बदला है। ये महसूस करते हैं आप, महसूस करते हैं? अब हमारी जिम्मेदारी बनती है कि उनका गौरव बढ़ाने के लिए, उनका गौरव बना रहे, उसके लिए हमें भी कुछ प्रयत्न करने होंगे। उन्हीं के रास्ते पे चलना होगा, उनके बताए हुए रास्तों पे पकड़ के चलना होगा। हमारे में कुछ गलतियां होती है, हम कुछ रास्ते छोड़ के कुछ अलग रास्ते पर चलते हैं। हमारे लड़के लड़कियां व्यसन करती है, समझो कुछ टोबे को खाते हैं, कोई सिगार पीते हैं। इन बातों से हमारे समाज को छुड़ाना है, ये छुड़ाएंगे तो समाज की तंदुरुस्ती बढ़ेगी।
पढ़ते नहीं है उनको पढ़ाने की सुविधा की जाए, समाज में कुछ व्यवस्था की जाए कि पढ़े बच्चों को पढ़ाई के लिए कुछ फंड तैयार करो, एक फंड तैयार करो, बच्चे जो गरीब है जिसका बच्चा पढ़ने में बहुत टैलेंट है उसको आगे पढ़ना है तो उसमें उन्हीं में से उसको हेल्प की जाए। ऐसे एक फंड यहाँ पर बनाना चाहिए और फंड का उपयोग बच्चों की पढ़ाई के लिए, बच्चियों की पढ़ाई के लिए करना चाहिए। आपके यहाँ शादी का अवसर किस तरह से होता है मालूम नहीं मेरे को, सामूहिक विवाह होता है यहाँ पर? अच्छा, वेरी गुड। लेकिन शादी में जो देना का होता है, लड़की को क्या देते हैं, लड़के वाले क्या मांगते हैं लड़के वाले शादी में? आजकल हमारा वो जुर्म है, ये बहुत ही गलत चीज है। लड़के वालों को समझना चाहिए कि आपको एक पढ़ी लिखी संस्कारी लड़की मिलती है, इससे ज्यादा क्या देंगे वो लोग? इसमें से बाहर आने की आवश्यकता है। मैंने देखा है, एक अफसर था, उनके समाज में लड़की का ब्याह करने का होता था तो उस पर उनको 10-15 लाख का खर्चा हो जाता था। ये मैं आज से 40 साल पहले की बात कर रहा हूं। तो अफसर इतना ईमानदार था, वो चाहता था तो 2-3 साल में 15-20 लाख इकट्ठा कर सकता था, लेकिन वो इतना ईमानदार था कि गलत रास्ते से पैसा नहीं पैदा नहीं करता था, उनको पसंद नहीं था। घर में लड़की का जन्म हुआ तो खुद रोता था कि मेरी ये जिम्मेदारी आ गई, लड़की की शादी करेंगे तब 15-20-25 लाख लाएंगे कैसे? तो ये जो होता है, ऐसे रिवाज जो होते हैं, इसकी वजह से हमारी तरक्की कम हो जाती है। लड़की को बिहाने के लिए, लड़की के लिए पैसा देने के लिए लड़के की पढ़ाई बंद करवा देंगे, लड़के को कुछ धंधे में लगाना है उसमें इन्वेस्टमेंट नहीं करेंगे, करेंगे लड़की की शादी करनी उसमें चाहिएगा, इतना गोल्ड देना पड़ेगा, इतने जेवरात देना पड़ेगा, इतने कपड़े देने के पड़ेगा, इतना पैसा देना पड़ेगा। इन बातों से हम लोगों को बाहर आना है। बाहर आएंगे, इसको स्वीकार करते हैं, सब लोगों के सोचने की आवश्यकता है। नहीं तो जो समाज ऐसे रिवाजों में पड़ा रहता है वो समाज की प्रगति नहीं होती। समधी आता है ना, समधी घर पर आता है ना तो इतना आनंद होता है, लेकिन जहां पर ये पैसे का व्यवहार होता है, समधी आता है तो आनंद नहीं होगा। मन में होगा अरे उसने तो मेरे को रोड पर ला दिया और आज आया है, क्या ले जाएगा, क्या देना पड़ेगा। ऐसे हमारे जो रीतो रिवाज है उनमें कुछ न कुछ सुधार डिमांडें भी की गई है। लेकिन मेरी ऐसी रिक्वेस्ट है यहाँ पर जो बैठे हुए हैं हमारे रंगनाथन जी और सब उनके मित्र को, कि हमारी आबादी यहाँ पर 40-45 लाख की है, तो उसका थोड़ा इतिहास लिखा जाए, उनके धंधे रोजगार क्या है वो लिखा जाए, उनके एजुकेशनल स्टेटस क्या है वो लिखाना चाहिए। उसमें वो लोग इसमें से IAS IPS या तो क्लास 1 ऑफिसर, क्लास 2 ऑफिसर कितने हैं, ऐसा सब कुछ सर्वे करके लिखना चाहिए। और कौन से धंधे से लोग जुड़े हुए हैं, इन बातों का पूरा विवरण लिख के इसके पीछे हमारी डिमांड क्या है। जितनी बड़ी आबादी है उसकी उपेक्षा तो नहीं कर सकती, उनका उत्कर्ष हो। समाज में जिस तरह से हिंदुस्तान में जितने नागरिक हैं, जब उन सबका डेवलपमेंट हो, ये देखने की जिम्मेदारी भारत सरकार की है। तो उसमें हमारा हक क्या बनता है, हमारी क्या डिमांड है, ऐसे कुछ कागजात तैयार करके भेजना चाहिए, लिखना चाहिए। तो उनके ध्यान में आएगा कि अरे भाई ये इतनी बड़ी 40 लाख की आबादी है यहाँ पर और उनकी उपेक्षा हो रही है, उनके लिए कोई काम धंधा नहीं है, उनको कहीं जोड़ा नहीं है, और वो कुछ जो प्रयत्न करते हैं उसमें हम कैसे जोड़ सकते हैं, इनकी उन बात का ख्याल आएगा। और ऐसा एक प्रयत्न भी हम करना चाहिए, ऐसी मेरी आप लोगों से प्रार्थना है। എണ്ണയാട്ട് തൊഴിലാളി സംഘം, അതായത് എണ്ണയാട്ട് കുലത്തൊഴിലായി സ്വീകരിച്ചിരുന്നവർ പണ്ട് ചക്കിലാണ് എണ്ണ ആട്ടിയിരുന്നത്. ഇന്ന് ചക്കിന്റെ കാലം കഴിഞ്ഞു, മിഷണറീസ് വന്നു. മിഷണറീസ് വന്നപ്പോൾ അവിടെ ജോലി ചെയ്യുന്ന ആൾക്കാരുടെ എണ്ണം കുറഞ്ഞു. പക്ഷെ ചക്കിൽ എണ്ണയാട്ടിക്കൊണ്ടിരുന്ന ആളുകളുടെ എണ്ണത്തിനൊത്ത് മിഷനുകളെ നമുക്ക് സ്വന്തമാക്കാൻ കഴിഞ്ഞില്ല, അതിൽ കൂടി വരുമാനം ഉണ്ടാക്കാൻ കഴിഞ്ഞില്ല. അതിനു വേണ്ടിയിട്ട് എന്റെ അഭ്യർത്ഥന എന്ന് പറഞ്ഞു കഴിഞ്ഞാൽ നമ്മളൊരു സഹകരണ സൊസൈറ്റി രൂപീകരിക്കണം. അതിനകത്ത് വളരെ ബൾക്കായിട്ട് തന്നെ നമ്മുടെ കൊപ്രയിൽ നിന്നാണല്ലോ നമ്മൾ എണ്ണ എടുക്കുന്നത്. അതേസമയം മറ്റുള്ള സംസ്ഥാനങ്ങളിൽ ചിലര് തെള്ളെന്ന് പറയുന്ന സാധനത്തിന് എണ്ണ എടുക്കും, കടുക്, അതുപോലെ കപ്പലണ്ടി, ഇങ്ങനെയുള്ള പല എണ്ണക്കുരുക്കളിൽ നിന്നും എണ്ണ എക്സ്ട്രാക്ട് ചെയ്യുന്ന ജോലിയിൽ ഏർപ്പെടുന്നവരാണ് എണ്ണയായിട്ട് തൊഴിലാളി. നമ്മൾ ഇവിടെ വന്നിട്ട് കേരളത്തില് നാളികേരത്തിന്റെ മാത്രമാണ് എടുക്കുന്നത്.
അപ്പോൾ ഇത് വളരെ ബൾക്ക് ലാർജ് സ്കെയിലിൽ ഒരു ബിസിനസ് സംരംഭമാക്കി ഉയർത്തണം. അതിന് വേണ്ടിയിട്ട് വളരെ ലാർജ് സ്കെയിലിൽ നമ്മളൊരു സ്മാൾ സ്കെയിൽ ഇൻഡസ്ട്രീസിലോ അങ്ങനെ വിപുലീകരിച്ചുകൊണ്ട് ആ ബിസിനസ് മുന്നോട്ടെടുക്കണം. ജോലി നഷ്ടപ്പെട്ടു പോയ എല്ലാവരെയും സംഘടിപ്പിച്ചുകൊണ്ട് എല്ലാവരുടെ ഒത്തൊരുമയോട് കൂടി വളരെ കോപ്പറേഷനായിട്ട് നമ്മുടെ ഈ തൊഴിൽ ഏർപ്പെട്ട് ഇതിൽ നിന്നുകൊണ്ട് ലാഭം ഉണ്ടാക്കി അതിൽ നിന്ന് അന്തസ്സായിട്ട് ജീവിക്കണമെന്ന് അദ്ദേഹം പറഞ്ഞു. വേറൊരു കാര്യം പറഞ്ഞതെന്ന് പറഞ്ഞു കഴിഞ്ഞാൽ വളരെ മഹത്തായ കാര്യമാണ് അദ്ദേഹം പറഞ്ഞത്. നമ്മുടെ സമുദായത്തിലെ ആൾക്കാരുടെ ഒരു കണക്കെടുപ്പ്, നമ്മുടെ സമുദായത്തിൽ എത്ര ആൾക്കാരുണ്ട് അദ്ദേഹം പറഞ്ഞത്. ഇപ്പൊ നമ്മുടെ കണക്കനുസരിച്ച് ഏകദേശം 40 ലക്ഷത്തോളം ആളുകളാണ് നമ്മുടെ കേരളത്തിലുള്ളത്. ഈ 40 ലക്ഷം ആൾക്കാരുടെ കണക്കെടുപ്പ് അവരെന്ത് ചെയ്യുന്നു, അവരുടെ ജോലി എന്താണ്, അവരുടെ എത്ര മക്കളുണ്ട്, മക്കൾ എന്ത് ചെയ്യുന്നു, എന്ത് പഠിക്കുന്നുണ്ട്, അവരുടെ വരുമാന മാർഗം എന്താണ്, അവരെന്തെങ്കിലും ബിസിനസ് ചെയ്യുന്നുണ്ടെങ്കിൽ ആ ബിസിനസ് എന്താണ്, അതിന്റെ കംപ്ലീറ്റ് കണക്കുകൾ എടുത്തതിന് ശേഷം അവരനുഭവിക്കുന്ന ദുരവസ്ഥകൾ എന്തൊക്കെയാണ്, അവരുടെ ജീവിതത്തിലെ ശോചനീയാവസ്ഥ അതെല്ലാം മനസ്സിലാക്കി അതൊരു വിവരണം തയ്യാറാക്കി നല്ലൊരു ലെറ്റർ എടുക്കാനൊക്കെ അത് ആദ്യം സ്റ്റേറ്റ് ഗവൺമെന്റിനും പിന്നെ കേന്ദ്ര ഗവൺമെന്റിനും അയക്കുക. ഈ ലെറ്റർ ചെന്നാൽ മാത്രമേ അവർക്ക് മനസ്സിലാവുള്ളൂ ഈ 40 ലക്ഷം ആൾക്കാർ വരുന്ന ഈ ചക്കാല സമുദായ സംഘത്തിന് അവിടെ ഇത്രയും അധികം സ്ട്രെങ്ത് ഉണ്ട്, അവരുടെ കുട്ടികളുടെ സ്റ്റാറ്റസ് ആണ്, ഈ ചക്കാല സമയത്തുള്ള പഴയ ആൾക്കാർ അനുഭവിക്കുന്ന ബുദ്ധിമുട്ടുകൾ ഇതൊക്കെയാണ്. അതുകൊണ്ട് ഈ സമൂഹത്തിന് വേണ്ടി നമ്മൾ എന്തെങ്കിലും ചെയ്യണം എന്നുള്ള തോന്നൽ ഉണ്ടാകണമെന്നുണ്ടെങ്കിൽ ഇങ്ങനെ ഒരു സംരംഭം. അതിനായിട്ട് അദ്ദേഹം മിസ്റ്റർ രംഗനാഥനെയാണ് ഏറെ ചുമതലപ്പെടുത്തിയിരിക്കുന്നത്. മിസ്റ്റർ രംഗനാഥൻ അദ്ദേഹത്തിന്റെ ഒരു ആഗ്രഹമാണ്, അത് തീർച്ചയായിട്ടും പ്രശ്നം എന്നുള്ളത് താങ്കൾ ചെയ്യുമെന്ന് ആണ് അദ്ദേഹത്തിന്റെ വിശ്വാസം. സർ പ്ലീസ്. केरल में चकाला समाज अदर इकोनॉमिकल बैकवर्ड में गिना जाता है और इस समाज के जो मुखिया लोग हैं उनका प्रयत्न है कि हमको बैकवर्ड कास्ट में ले जाए, शायद ऐसा ही है ना कुछ. तो ये उपाय नहीं है समाज की प्रगति का. समाज के डेवलपमेंट के लिए समाज को पछात बनाने से नहीं बनेगा. समाज के बच्चों को तैयार करो, समाज में कोऑर्डिनेशन और कोऑपरेशन बना रहे, नए नए धंधे रोजगारों में हम जुड़े, अपनी पुरखों की जो अमानत है हमारे पास उसको संभाल के आगे बढ़ते रहें. यही प्रयत्न की आवश्यकता है और इसके लिए जागरूक होके जहां भी जरूरत है वहां प्रेजेंटेशन करना चाहिए. അദ്ദേഹത്തിന്റെ അഭിപ്രായത്തിൽ നമ്മുടെ സമുദായത്തിലുള്ള റിസർവേഷൻ നമ്മൾ ആദ്യം ജനറലായിരുന്നു, അതിനുശേഷം OBC-യിൽ വന്നു, ഇന്ന് നമ്മൾ നിൽക്കുന്ന OEC സ്റ്റാറ്റസിലാണ്. OEC സ്റ്റാറ്റസ് എന്ന് പറയുന്ന പഠിക്കുക SC/ST മേഖലയിൽ പഠിക്കുന്ന കുട്ടികൾക്ക് കിട്ടുന്ന എല്ലാ ആനുകൂല്യങ്ങളും വിദ്യാഭ്യാസ ആനുകൂല്യങ്ങളും നമുക്ക് കിട്ടുന്ന ഒരു കുട്ടി ഡിഗ്രി കഴിഞ്ഞ് സ്കൂളിൽ പോയി കഴിഞ്ഞാൽ ഒരു ഫീസും കൊടുക്കാതെ ഫ്രീ ആയിട്ട് പോകും. ആ കുട്ടി ബോർഡിംഗിൽ നിന്ന് പഠിക്കുകയാണെങ്കിൽ ആ കുട്ടിയുടെ ബോർഡിംഗ് ചാർജ് വരെ ഗവൺമെന്റ് നൽകുന്നുണ്ട്. നമ്മളെല്ലാ ചക്കര സമൂഹത്തിലുള്ള ആൾക്കാർ അറിഞ്ഞിരിക്കണം. അതിനുവേണ്ടി ചെയ്യുന്നത് എന്താണെന്ന് വെച്ച് കഴിഞ്ഞാൽ നമ്മൾ OEC-യിലാണ്, ചക്കാല സമുദായം OEC-യിൽ ഉൾപ്പെട്ടതാണെന്നുള്ള ഗസറ്റ് വിജ്ഞാപനമുണ്ട്. അതിന്റെ കോപ്പി നമ്മുടെ രംഗനാഥന്റെ ആരുടെയെങ്കിലും നമ്മുടെ കുട്ടികൾ പഠിക്കുന്നുണ്ടെങ്കിൽ അവരുടെ പഠിത്ത ചെലവ് ഗവൺമെന്റ് ഫ്രീ ആയി നൽകുന്നതാണ്. ഇത് മനസ്സിലാക്കണം. ഇത് ഒരു വശം. രണ്ടാമത്തെ വശം അദ്ദേഹം പറയുന്നതെന്ന് പറഞ്ഞു കഴിഞ്ഞാൽ നമ്മുടെ കുട്ടികളെ ഈ ആനുകൂല്യങ്ങൾക്കൊന്നും അടിവപ്പെടാതെ അവരെ നമ്മുടെ ആചാര്യൻ കാണിച്ചു തന്ന പാതയിൽ കൂടി പഠിച്ച് വിദ്യാസമ്പന്നരായി വളരെ ഹൈ ലെവലിൽ വരണമെന്നാണ് അദ്ദേഹം പറയുന്നത്. ഇതിനെല്ലാവർക്കും നമുക്ക് അദ്ദേഹത്തോട് തീർച്ചയായിട്ടും നല്ലൊരു അഭിപ്രായമാണ് അദ്ദേഹം പറഞ്ഞത്. റിസർവേഷന് കാത്തു നിൽക്കാതെ നമ്മുടെ കഴിവിന്റെ മേളിൽ നമ്മൾ അന്തസ്സായ ജോലിയിൽ ഏർപ്പെടണമെന്ന് അദ്ദേഹം പറയുന്നത്. My grandfather has an oil mill. ऑयल मिल से तिल का ऑयल निकालते थे, सरसों का ऑयल निकालते थे और बैल से चलाते थे. उसके बाद प्रगति हुई, मशीन आ गए, एक्सपिलर आ गए, हम लोग बेकार हो गए. एक्सपिलर वाला सुबह से शाम तक चलाता है, कितनी ऑयल निकालता है. हम लोग 3 दिन ऑयल की अपनी चक्की चलाते रहे तो 3 दिन में 15-20 किलो से ज्यादा ऑयल निकाल नहीं सकते थे. तो अपना धंधा रोजगार सब निकल गया और उस टाइम पर जो करने का था वो किसी ने कुछ भी नहीं किया. सबने नए धंधा ढूंढ लिया, कुछ न कुछ छोटी दुकान कर दी और अपना कारोबार रोटी पकाने का शुरू कर दिया. तो जो कुछ भी हुआ हो, लेकिन हमें जागरूक रहकर अपने समाज को आगे बढ़ाने के लिए आज दुनिया कहाँ जाती है, दुनिया कहाँ चल रही है, उसके आधार पर कुछ न कुछ नया करने की कोशिश करनी चाहिए. और एक कहावत है हमारे यहाँ कहा जाता है, खुद ही को कर बुलंद इतना कि खुदा बंदे से पूछे
बता तेरी रजा क्या है। हमें अपने आप को इतना तैयार करना है कि भगवान को भी पूछने के लिए आना पड़े कि तुझे क्या चाहिए, मैं तुझे क्या दूं, तेरी अपेक्षा क्या है। इसी तरह से हमारे समाज के लोग आगे बढ़े। यहाँ पर बुलाने के लिए आप लोगों के साथ कुछ बातें शेयर करने का मौका मिला, कुछ बातें हमको जानने के मिली। हमको पता नहीं था कि हमारा समाज इतना बड़ा यहाँ पर है, आज पता चला। तो इसी तरह से और जगह पर भी है। पूरे हिंदुस्तान में करीबन 15 करोड़ की आबादी है हम लोगों की, 15 करोड़ की आबादी है। अलग अलग सरनेम से हम लोग जाने जाते हैं, कहीं राठौर है, कहीं तेली है, कहीं गांची है, कहीं मोदी है, यहाँ पर चकाला है, तो देशबंधु है, गांधी है, कई सरनेम से हम लोग जाने जाते हैं पूरे हिंदुस्तान में। ये 15 करोड़ की आबादी सही सोच से संगठित होकर अपना काम करती रहेगी तो हम कहां से कहां पहुंच सकते हैं। और ये लोकशाही का जमाना है, वहां पर सर की गिनती होती है, सर गिने जाते हैं, उसके साथ कितने सर है उसके आधार पर सब चलता है। दूसरी बात ये कहूंगा मैं कि नरेंद्र भाई ने हम लोगों को गौरव दिया है। आप मानते हैं नहीं मानते मुझे मालूम नहीं, लेकिन उन्होंने एक नई पहचान हमको दी है। और कहीं भी जाते हैं हम कहेंगे कि हम नरेंद्र भाई के समाज से है, हम नरेंद्र भाई के एक नाती से है, भले हमारी सरनेम चक्काला है लेकिन हम भी मोदी हैं। तो लोगों का हमारी ओर देखने का नजरिया बदला है। ये महसूस करते हैं आप, महसूस करते हैं। अब हमारी जिम्मेदारी बनती है कि उनका गौरव बढ़ाने के लिए, उनका गौरव बना रहे, उसके लिए हमें भी कुछ प्रयत्न करने होंगे। उन्हीं के रास्ते पे चलना होगा, उनके बताए हुए रास्तों पे पकड़ के चलना होगा। हमारे में कुछ